आता मात्र परत एकदा संधी उमेश यांना. उमेश मात्र तिथं थोडासा नाराज असतील. इतकी सुपर खेळी केली आपण काही क्षणामध्ये थोडंसं विकेट आपलं सेव्ह केलं असतं तर मात्र सुपर ओव्हर खेळलं नसतं आपण. पण मात्र अजूनही सज्जित. हम भी किसी से कम नहीं दाखवून देतो बिरम टू वी उमेश. स्लो चेंडूचा चेंडू मात्र हवे चेंडू तिथे धावाची संधी. मात्र एकच धावावर समाधान. मात्र आता बिरम मात्र थांबणार नाही. बिरम मात्र आपली जितकी अनुभवीची शैली असतील ती आता मात्र यूज करणार आहे. पहिले चेंडू काय सुरेख असा चेंडू टाकलाय आणि तिथं लाईटचं थोडस तुम्ही काळजी घ्यायचंय. तिथं कुठं हालचाल करू नका. तिथं कॅमेरा भरपूर महागणं आणि महागाचा कॅमेरा आहे तिथं. हो हो काय कमालीचा आली परत एकदा चुकी. वारंवार गचा गो तिथं एस्टॅकडून झाले होती चुकी. मला वाटतं वारंवार चुक्या होताना. ओहो सॉरी सुचितचा फटका होता तिथं मारण्याचा प्रयत्न होता. मात्र तिथे एक धाव गेली ती सुजित. दुसराचा प्रयत्न आणि तिथे पंचाचा बोट आकाशामध्ये. विजयाकडून 2-3 वेळेस थोडंसं अटेम्प्ट कमी झालं मात्र पण शेवटच्या टायमाला मात्र त्यांनी विकेट कलेक्ट केला. काय कमालीची गोलंदाजी करताना मी म्हणलो होतं ना अगोदरच्या काही क्षणामध्ये बिरम मात्र आता आपल्या जितकं एक्सपिरियन्स असतील तेव्हा आता मात्र झोकताना पाहायला भेटतो आपल्याला. परत एकदा स्ट्रीट ड्राईव्हनी खेचलेला चेंडू तिथे चेतन मात्र आहे आणि कचाल क्षेत्ररक्षण. अक्षरच्या काय गोलंदाजी केली पण तिथे थोडासा साथ भेटत नाही. मागच्या वेळेमध्ये मंगलकडून झालेली चुकी ते आता शेवटपर्यंत आपल्याला पाहायला भेटतो. आता केलेली चेतननी. आणि परत एकदा काय कमालीची फटकेबाजी करताना तिथे मात्र रोहन मात्र आपण पाव दाखवून देतो आपल्या संघाला. बॅक टू बॅकचे 2 चौकार. काय कमालीची फलंदाजी सुपर ओव्हर मध्ये. काय कमालीची फलंदाजी करताना हवे चेंडू परत मिडल टू परफेक्ट आणि षटकार.
सहा चेंडू 18 धावाची गरज मला वाटते राजमाता क्रिकेट क्लब नाथाची वाडी. आणि सर्व संघाला कृपया एक सूचना असते आयोजक कमिटी यांच्याकडून, तवर सामना संपत नाही तवर कुठल्याही संघाला कुठलाही पारितोषिक देता येणार नाही. मान्यवरांच्या हाताने आपल्याला मान्यवरांच्या हाताने मात्र तिथं पारितोषिक आणि तिथं ट्रॉफ्या देता येणार. 6 चेंडू आणि 18 धावाची गरज. काय कमालीची फटकेबाजी केली शेवटच्या 2 चेंडू मध्ये 10 धावा 14 धावा खेचण्याचं कामकाज केले ते रोहन यांनी. हा सर बोल, नवीन द्यायचं का, जुनं आहे ना. याच्या नंतरचा सामना फक्त 4 षटकाचा सामना राहतील. कृपया विनंती असते जो संघ हारेल तो चला सामना चालू करायचे. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावाची गरज. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न आणि तिथे मोठा विकेट. मला वाटतं शेवटचे 5 चेंडू आणि 18 धावाची गरज. पण मला वाटतं आळंदी संघाला जिंकायचं असेल तर मात्र एक विकेट घेणं मात्र तिथं ऑल आउटच्या दिशेने मात्र तो सामना ठरवता येईल आपल्याला. पण तितकी ताकदीचा फलंदाज बिरम. हवे चेंडू आणि परफेक्ट मिडल्स.
शेवटचे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. परत एकदा परफेक्ट नो बॉल. नाही का सर? शेवटचे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. आणि मला वाटतंय हा षटकार खेचला तर मात्र मान्यवर सलग 3 षटकाराचा मानकरी पण ठरतील. तो बिरम 501 रुपये आपल्याला नाव थोडंच वेळीत कळवतील. कोणाच्या नावाने ते 501 रुपये आपल्या. काय कमालीची फलंदाजी. अक्षरशः आपल्या गोलंदाजीमध्ये तितकं धावा खर्च केला तितक्या सूत समेत त्यांनी वसूल केलेले मला वाटतंय. नातवाडी संघ आपण बाउंड्रीची बाहेर थांबायचं ना तर तुम्हाला इथं धावा डेड करता येईल. शेवटचे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. मात्र विकेट सर्व करणं गरजेचं. शेवटचा विकेट असतील मला वाटतंय. नाताड सगळं पण प्रीट आहे. अभी नाही तो कभी नाही. उघडा डोळे पहा नीट पुढे आहे प्रीट. महादेव कुमार यांच्याकडून 501 रुपये 3 षटकाच्या सलग 3 षटकार खेचण्यासाठी. लाईनमॅन तिथं थांबायचं तिथं लक्ष द्यायचं. निर्णायक सामना इथं. शेवटचे 4 चेंडू 5 धावाची गरज आणि पुढे फ्रीट आहे. मात्र हा चेंडूवर किती धावा. परत एकदा समोरच्या दिशेने आणि विजय झालेला संघ. हॅट्रिक पण मात्र त्यांच्या नावावर कोरले गेली. महादेव कुमार यांच्या तर्फे मात्र 501 रुपये समान करील. चला जेजुरी संघ आणि आळंदी मुशी संघ कृपया नसताना आपल्या 2 फलंदाज 2 कर्णधार पाठवून द्यायचे. महालक्ष्मी जेजुरीचे कर्णधार आणि आळंदीचे कर्णधार मंडपशी संपर्क साधा.